सर्व नंबर 238 व 244 समस्त मार हाडोळा वतन इनामी जमीन ज्याचे आम्ही मूळ वारसदार आहोत। त्या जमिनीवर आम्ही गेल्या 20 तारखेला आम्ही साफसफाई करण्यासाठी गेलो होतो। तिथे दोन व्यक्ती आले होते, सुभाष पवार आणि संजय पवार नावाचे दोन व्यक्ती आले आणि तिथं आमचे खूट सगळे जमल्यानंतर तिथं शिवीगाळ केली त्यांनी की बाबा ही जागा आमची आहे असं त्यांनी या भाषेत बोलल्यानंतर आम्ही म्हटलं बाबा हे महार वतन जमीन आहे, ह्याचा तुमचा काय संबंध आहे? तर त्यांनी म्हणले आम्हाला की आम्ही विकत घेतला होय। तर आम्ही त्यांना सांगितलो की बाबा ज्यांच्याकडून तुम्ही हे विकत घेतला त्यांना बोला, कारण की आम्ही मूळ वारसदार हिस्सेदार आहोत या जमिनीचे। तर आम्ही ते झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो। पोलीस स्टेशनला गेल्यानंतर रितसर पोलिसांनी आम्हाला सांगितलं पुजाऱ्यांनी की तुमचे डॉक्युमेंट आणा, पाहणी करू। आम्ही 100-150 लोक पोलीस स्टेशनला जमा होतो तक्रार देण्यासाठी। त्याच्यानंतर पीआयने सांगितले की तुम्ही उद्याला या। मग आम्ही दुसऱ्या दिवशी जमलो। सकाळी 11 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनमध्ये थांबलो होतो। तर पीआय पुजारी साहेबांनी आमची दखल काही घेतली नाही आणि जेव्हा आम्ही त्यांना पत्र दिलो तर ते पत्र घेऊन त्यांनी म्हटलं तर डीएसपी साहेबांना द्या आणि डीएसपी साहेबांना आम्ही ते पत्र दिलो आणि डीएसपी साहेबांकडून सुद्धा पत्र त्यांना येऊन त्यांनी अद्याप कुठली कारवाई केलेली नाही। आणि त्याच्यानंतर आम्ही आदरणीय एसपी साहेबांना, जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही पत्र दिलो की आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा। उदगीर येथील जमीन सर्वे नंबर 238-244 समस्त महार वतन या समस्त महार वतनाचे आम्ही मूळ वारस हकदार असून आम्ही आमच्या जमिनीवर जमीन साफसूफ करण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी संजय पवार आणि सुभाष पवार या दोघांचा कुठला संबंध नसताना ते दोन्ही व्यक्ती तिथे आले आणि आमच्या महिलांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करत तुम्हाला घोडा लावतो अशा पद्धतीची शिवीगाळ करून दाबदर्डी देण्याचा प्रयत्न केला। आम्ही त्यांची तक्रार करण्यासाठी उदगीर पोलीस स्टेशन ग्रामीण यांच्याकडे गेलो आणि निवेदन दिलो, पण आम्हाला तिथं राजकुमार पुजारी या ठाण्याच्या पीआयनं कुठल्याच प्रकारचा आम्हाला प्रतिसाद दिला नाही किंवा कुठलीच आतापर्यंत कार्यवाही केली नाही। आणि त्याच्यानंतरही या एरियाचा जो बीट अंमलदार आहे तो बीट अंमलदार सुद्धा तुमचे पुरावे आणा, तुमचे कागद आणा, याचं काम नाही पुरावे किंवा कागद मागायचं, याचं काम फक्त चौकशी करायचा। त्यांनी चौकशी करायला पाहिजे होतं, चौकशी न करता थोडस वेगळ्या भाषेत कुठेतरी त्या गावगुंडाकडून मलाई खाल्ल्याची भाषा त्याच्या तोंडून वाटत होती आम्हाला, म्हणून त्याच्या मागे न लागता आम्ही उपजिल्हाधिकारी, त्याच्यानंतर जिल्हाधिकारी लातूर आणि एसपी ऑफिस यांच्याकडे जाऊन तक्रार दाखल केली, पण आतापर्यंत कुठल्याच प्रकारची कार्यवाही झालेली नाही। जोपर्यंत या दोघांना अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही। पुढे सुद्धा आमचा संघर्ष याच पद्धतीने चालू राहील आणि आमचा हक्क आम्हाला त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही। आमचा संघर्ष चालू राहील।